मोराळे ग्रामस्थ झाले ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार। श्री हनुमान मंदिर मोराळे पेड शिखर कलशारोहण सोहळा उत्साहात। मोराळे पेड हे गाव दक्षिणमुखी हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या शिखर कलशारोहण सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण बुधवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। संपूर्ण गावात उत्साह, श्रद्धा आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। या मंगल सोहळ्यात 108 नीलकंठ शिवाचार्य डॉक्टर धारेश्वर महाराज व 108 गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांच्या हस्ते विधीपूर्वक शिखर कलशारोहण करण्यात आलं। गावातून महाराजांची व कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मंत्रोच्चार आणि वैदिक विधीनुसार कलशारोहण व होम हवन संपन्न झालं। यावेळी महाराजांचे पाद्यपूजन, माहेरवाशिनींचा सन्मान, भजन कीर्तन तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। गावातील तसेच परिसरातील भजनी मंडळांनी मोलाची साथ देत कार्यक्रमाची शोभा वाढवली। मोराळे गावात रुद्र पशुपती महाराज जिवंत समाधी मंदिर तसेच प्रसिद्ध गुरुदेव दत्त देवस्थान मंदिर ही श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे गावाची धार्मिक परंपरा अधिक बळकट झाल्याचं दिसून आलं। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान मंदिर शिखर कमिटीनं अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले। लोकवर्गणीतून व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। पौरोहित्य संतोष जोशी, बंडा स्वामी व श्रीशल स्वामी यांच्या हस्ते विधी पार पडले। यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये माजी आमदार सुमनताई पाटील, प्रभाकर बाबा पाटील, सोनिया वहिनी, सुहास बाबर, जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तसेच दत्त देवस्थानचे अध्यक्ष, त्याचबरोबर सरपंच व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व संचालक, कर्मचारी, मंदिर शिखर कमिटीचे सर्व सदस्य, भजनी मंडळ, ग्रामस्थ, माता भगिनी, युवक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे मोराळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। मांजर्डे विभाग प्रतिनिधी प्रतीक रणखांबे।